मित्रांनो, आपण जे पाठीमागं मी तुम्हाला एकदा फेसबुकला टाकलेलं होतं बघा, जे जिन्याचं आपण ड्रॉईंग टाकली होती. तर ते जिन्याचे जे टप्पे होते, तर ते कशा साईजमध्ये बनवायचे होते त्याच्यावर आपण एक हे टाकलं होतं, ड्रॉईंग टाकली होती. तर आज आपण ते बघणार आहे. तर ते टप्पे जिन्याचे रेडी झालेले आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं बघणार आहे तिथं. तर साईडला हे असे टप्पे केलेले आहेत. तर हे असे टप्पे आणि या साईडला इकडल्या साईडला आहे. तर याची जी डीप दिलेली होती ती तुम्ही बघितलीच असेल. आणि त्याच्यानंतर बघणार आहे आपण आता जो जिना आहे, ह्या जिन्यामध्ये जी जागा उरली होती त्याच्यामध्ये जे जाग्यामध्ये जे स्टोरेज होतं ते स्टोरेज आपण इथं बघू शकता. इथं असं कामात घेतलेलं आहे. तर हे असे रॅक बनवलेले आहे आपण इथं. तर हे इकडल्या साईडला पूर्ण रॅक बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर जी ही जागा उरलेली बघू शकता ही जिन्याखालची. तर इथं आपण त्याला दरवाजे बनवलेले, हे पूर्ण असे दरवाजे बनवलेले. आता त्याच्यानंतर आपण ही जी जागा होती उरलेली ही बघू शकता, अशी जागा होती. त्याच्या पलीकडेच टी व्ही युनिट बनवलेलं आहे आपण. आणि हे पूर्ण असे बॉक्स तयार केलेले, हे बघू शकता, हे असे प्रकारचे बॉक्स केलेली. तर इकडल्या साईडला पूर्ण बॉक्स आहे, पलीकडल्या साईडला टी व्ही युनिट आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण याची जागा वाचवलेली आहे जी जिन्यामध्ये आहे ती. आणि ती जे समोरचं जे फ्रंट आहे, तर माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, जे फ्रंट आहे ते फ्रंटला आपण असं टी व्ही युनिट बनवलेलं आहे ते. तर हे अशा पद्धतीचं टी व्ही युनिट केलेलं आहे, हेपर्यंत खालपर्यंत केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे टी व्ही युनिट जे हे बघू शकता, इकडं पण एवढी जागा उरलेली आहे. त्याच्यामुळं एवढे मोठाले बॉक्स झालेले. तर या बॉक्सची जी साईज आहे हे 2.5 फूट आहे. तर हे असं त्याला सनमायका वगैरे लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकता असं म्हणजे इथून पूर्ण दिसतंय. तर या अशा पद्धतीची डिझाईन आहे पूर्ण. आणि ती थोडीशी ट्रॉली मधामध्ये आलेली आहे. तर ही अशी पूर्ण डिझाईन तयार झालेली. आणि त्याच्यानंतर जे मधला जे पट्टा राहिलेला आहे बिगर याचा, तर आपण तिथं लोअर्स पट्ट्या टाकणार आहे. तर त्या लोअर्स पट्ट्या थोड्याशा टाकायच्या बाकी आहे. आणि त्याच्यानंतर जे टी व्हीचं ते दिसतं मित्रांनो, हे इथलं टी व्हीचं जे आहे हे, या साईडला पूर्ण व्हाईट सनमाईक आहे, तो पण लावायचा बाकी आहे. तर आता ते लावल्याच्या नंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकतो आहे. तर त्या पद्धतीने हे असं टी व्ही युनिटचं सेटअप होतं. इकडल्या साईडला बघू शकता, इकडं हे असं दोन्हीकडं पण रॅक वापरायला कामी आलेली. तर हे असं आपण याच्यात. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघत असाल तर संजना फर्निचर या नावानं चॅनल आहे, संजना फर्निचर वर्क जालना. तर यूट्यूबला जाऊन सर्च करून तुम्ही तिथेही लाईक करून तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघू शकता. तर